मित्रांनो, मी अनमोल, तुम्ही बघत आहात तेजस अनमोल आर्ट्स व्लॉग चॅनल। आज आपण जाणार आहोत तुळजापूर, गाणगापूर आणि पंढरपूर आणि महालक्ष्मी आणि गणपतीपुळे इथला आपला हा टूर आहे आणि आपण 3 क्रूजर केलेले आहे बघा। आणि 3 आणि 1 200 रुपये व्हिडिओ करता का? मित्रांनो, आम्ही 3 क्रूजर गाड्या केलेल्या आहेत। तर आम्ही सर्व फॅमिली जात आहोत, मामा मावशी सर्व चाललेले आहोत आम्ही। तर सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण की खूप मस्त अशी मजा येणार आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये। कारण की आपण पूर्ण टूर आहे हा, त्याच्यामध्ये आपण फिरणार आहे आणि ब्लॉग शूट करणार आहे। तर सर्वात मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये आपल्याला। गाडी नंबर 15 बाबा, चला हा तुळजापूर, गाणगापूर, पंढरपूर। मित्रांनो, आमचा प्रवास रात्री 9 वाजता चालू झाला आणि आमचं पहिलं डेस्टिनेशन होतं जळगाव ते तुळजापूर भवानीचे दर्शन घेण्यासाठी। आणि सुरुवातीलाच आम्हाला इतका जोराचा असा पाऊस लागला, आम्हाला असं वाटत होतं की पूर्ण प्रवास आमचा पावसातच जाणार आहे की काय। आणि तर आमचा पहिला प्रवास म्हणजे जळगाव ते तुळजापूर, ते अंतर आहे 400 किलोमीटर। छत्रपती संभाजीनगर जात असताना फुलंब्री गावाकडे आमच्या गाडीचा काही बिघाड झाला, म्हणून आमच्या 3 गाड्या थांबल्या आणि आम्ही तेवढ्या वेळामध्ये आम्ही खूप मस्ती केली आणि गंमत झाली आणि तेवढ्या वेळामध्ये आमची गाडी पण सुधारली। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर येथे आमच्या गाडीला थोडा प्रॉब्लेम आलेला आहे, म्हणून आम्ही थोडा ब्रेक घेतलेला आहे आणि आम्ही आहे आता फुलंब्री नावाच्या ह्या गावावरती आम्ही थांबलेले आहे। इथे आमचा थोडा गाडीचा प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणून आम्ही इथे थांबलेले आहे ना। मग आता आपण लवकरच केव्हा आपल्या गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि आपण पुढच्या मार्गाने जाऊ ते नक्कीच आपल्याला कळेल। तर चला इथे आमच्या गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केली आणि पूर्ण रात्री आम्ही प्रवासामध्ये होतो। आमची आता प्रवासामध्ये रात्रीची सकाळ झाली आणि आम्हाला पूर्ण निसर्गरम्य वातावरण होतं आणि त्याच्यामध्ये आम्हाला पवनचक्की दिसली। बघा किती मोठी आहे ती, पण आपल्या इथे दुरून बघितलं तर छोटीशी दिसते एकदम आणि जवळून बघितलं तर एकदम मोठी अशी दिसते ते पवनचक्की। आणि आता आम्ही पुढच्या आमच्या डेस्टिनेशन जवळ पोहोचत होतो। मित्रांनो, आम्ही सकाळी 7 वाजता इथे पोहोचतो आणि आम्ही गाडीला पार्किंग तिथे गेलेली आहे आणि माझ्या मामाने चांगली अशी उत्तम अशी माझ्या मामाने सोय लावलेली आहे। बघा तिकडे आम्ही इकडे थांबलो आहे। हे बघा मित्रांनो, इथे माझ्या मामाने माणसाला मॅगी बनवायला लावलेली आहे। मामा
चला मामी, मामाने बनवलेली मॅगी खायलाही म्हणला माय. हे बघा, इतके जण मॅगी बनवण्यासाठी म्हणजे उत्सुकता आहे मॅगी खाण्यासाठी. बस रे वरण. चहाच्या दुकानावर मॅगी तयार होते. इथे चहाच्या दुकानावर जी मॅगी तयार होत आहे बघा. इकडे बघा मित्रांनो, इकडे मॅगी पार्टी चालू आणि इकडे चहा पार्टी चालू बघा. या घरी नाही बनवती बाई मॅगी. नाही या मित्रांनो, आमची आता मॅगी रेडी होत आहे बघा. पूर्ण रेडी झालेली मॅगी एकदम. फक्त 1 मिनिट अजून होऊ दे. दीपेश भाऊ, काय वाटतं तुम्हाला? मित्रांनो, आमची मॅगी रेडी झाली की आपण तुळजापूर भवानी मातेचे दर्शन करायला जाऊ लवकरच. झाली मॅगी. हे बघा मित्रांनो, आमची मॅगी आता रेडी झालेली आहे. बऱ्याच जणांना असं वाटत होतं की ते मॅगी वाटत आहे की काय, म्हणून बरेच लोक आमच्याकडे येऊन गेले होते मॅगी खाण्यासाठी. अनमोल अनमोल तर मित्रांनो, आता आम्ही दर्शनाला चालले आहोत. आम्ही सर आता दर्शनाला जात आहोत तुळजापूर भवानी मातेचे. साडी लहान असते पायावर. अरे घ्या जरा चला. हा अरे भाऊ कुठे ठेवा. 2 मिनिट भैया. पाठीमागटने ठेवावं लागतं पोत. अजून कोणाला द्यायचं ओटीचं? स्टँड आहे. केल्या 40. चल रे. हो ना, रोटी कसं हे मंदिर तुळजापूर भवानी मातेचं मंदिर
हे खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे. आणि मित्रांनो, माझ्या पप्पाने आत्ताच मला सांगितलं की गाभाऱ्यामध्ये शूटिंग करू देत नाही, म्हणून तुला बाहेरच काय करायचं ते कर म्हणे. म्हणून आपण बाहेरच शूटिंग करू, व्लॉग करू आणि मजा करू. हे मंदिराचं महाद्वार आहे आणि हे मंदिर जे आहे ना पूर्ण दगडी बांधकामाने केलेलं आहे, म्हणजे कोरीव काम एकदम दगडाचं. आणि हे पाषाणकालीन दगडांनी बनवलेलं आहे, पूर्ण काळ्या शार दगडांनी. इथे फोटो काढण्यासाठी खूप मस्त अशी जागा आहे आणि तिथं भाविक येतात, त्यांच्यासाठी पण खूप मस्त अशी बसण्यासाठी जागा आहे. आणि ग्रुप जर आला असणार तर त्यांच्यासाठी पण फोटो काढण्यासाठी एकदम सुंदर अशी जागा आहे. आणि आम्ही पण आता फोटो काढू. मित्रांनो, आमचं आता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि बघा आम्ही इतकी फॅमिली आलेली आहे याच्यात. हे बघा इतके जण आलेले आहे आम्ही. आता आपण तुळजापूरच्या भवानीचे मातेचे दर्शन झालेलं आहे. आता आपण गाडीमध्ये जाऊन आता आपण अक्कलकोटला जाणार आहे. तिथे स्वामी समर्थांचं आपण दर्शन घेऊ आणि आपण ते पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडलेला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय बाय.